यशोगाथा स्वामिनीची, साड्यांच्या महाराणीची. स्वामिनी या आपल्या आवडत्या साड्यांच्या दालनाचा इतिहास सांगणारी मालिका जरूर पहा स्वामिनीच्या स्वामिनी सारीज पुणे या यूट्यूब चॅनलवर. आजच स्वामिनी सारीज पुणे या यूट्यूब, फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला भेट द्या, सबस्क्राईब करा आणि स्वामिनीशी कनेक्ट व्हा. आनंदाश्रूंची साक्षीदार स्वामिनी, साड्यांची महाराणी स्वामिनी. नमस्कार. स्वामिनी सारी पुणे या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत. साड्यांच्या महाराणीची म्हणजेच स्वामिनीची यशोगाथा आपण प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून स्वामिनीचे रियाजभाई उर्फ आपले लाडके अब्बूजी यांच्याशी गप्पा मारत ऐकत आहोत. अब्बूजी नमस्कार. नमस्ते. अब्बूजी, पैठणी तेव्हासुद्धा महाग होती. तुम्ही नारायणपेठमध्ये सूत आणि सिल्क देऊन पैठणी बनवून घेतलीत, पण एवढी महाग पैठणी पुण्यात कशी काय विकलीत? पैठणीमध्ये मी कॅटेगरी आहे. कमीत कमी 7-8 हजारपासून सुरुवात होते, तर अगदी 1,00,000, 1.5 लाख, पावणे 2 लाख, 2 लाख रुपयापर्यंत त्याची किमती असतात. बर. त्याच्या पाठीमागे जे त्यांचं काम आहे आणि त्याची जरी आहे ते एक महत्त्वाचं हे असतं. एक तर 100% प्युअर सिल्क आणि ते 4 तार एकत्र करून हाताने विणायचा. बरोबर. आणि हाताने ते मोर, कुंडा, जावरा, लोटस काढायचा. आणि एक पैठणीची परफेक्ट बॉर्डर असायची. ते फक्त बुट्टीसाठी थांबावा लागत होतं आणि पदरसाठी. तर ते त्याच्यावर त्याची किमतीचे हे असतं का ह्याला किती दिवस लागतात. तर काही पैठण्या ज्या आहेत त्याला 3 कारिगर लागतात आणि त्याला महिन्यात 3 महिने 4 महिने लागतात एक पैठणीला. त्याची किमती जी आहेत हजारोनी होते. आणि जे रेग्युलर जे पैठणी आहे ते 8-10 दिवस मध्ये तयार होते. तर 10 दिवसाचं मजुरी आणि मटेरियलची किंमत म्हणून त्याची किंमत आहे. आता हल्लीच्या काळात आज सगळं नकली सुरू झालेलं आहे. न ती जरी राहिली ना तो हाताने काम राहिलंय. सर्व आर्टिफिशियल जरी, हाताचं काम आणि पॉवर रूमवर तयार केले जातात. तर त्याची किमतीचा जे हिशोब आहे प्युअर सिल्क नसल्यामुळं अगदी जे 10,000ची पैठणी होती ते 2,500ला सुरुवात झाली नकली. आता 2,500, 3,000, 4,000, 5,000 असं ते पैठणीचा क्रेज इतका वाढला होता प्युअर पैठणीचा. मला आनंद होतो बोलायला. 1983 पासून 93 पासून जे आम्ही त्याला उंचांक दिली, बरोबर, तो इतकी झाली की प्रत्येक घरात पैठणी पाहिजेत, प्रत्येक घरात पैठणी पाहिजेत. आणि पैठणी लोकांनी घेतले. आता त्याची सर्व नकली डुप्लिकेट कॉपी निघायला लागली. झाडूवाली बी ते घेते, कामवाली पण ते घेते. पैठणी पाहिजे म्हणजे आता काय आहे, म्हणजे ते घेतात. तर तशी त्याची किमती हजारो, आज पण लाखोमध्ये आहे, असं नाही की नाही आहे. परंतु त्याचं खप कमी झालंय आता. म्हणजे त्याला वापरलं जाणारं सिल्क किंवा त्याच्यावर केली जाणारी मेहनत याच्यावर त्याची किंमत ठरलेली असते. जसं एक पैठणीला 1-1.5 वर्ष लागलं, म्हणजे 1.5 वर्षाची कारिगरची मजुरी तुम्ही पहा आणि मटेरियल, त्याच्यावर त्याची किमतीचं अवलंबन आहे. आणि ह्या सगळ्याच पैठण्यांना गिऱ्हाईक मात्र असतंच. म्हणजे सर्व स्तरातील आणि सर्व वेगवेगळ्या लोकांना आवडणाऱ्या पैठण्या अशा तयार होतात. जे पैठणी आहे ते वर्षाला 10 ते 12 तयार होतात, 10 ते 12 विकलेही जातात. लाखोच्या वरची. आणि जे रेग्युलर पैठणी आहे 10-12 हजाराची
तर रोज 10, 12, 15 विकले अरे जाते. वा. बाकी नकली जे आहे रोज 50-60 विकले जातात. बरोबर. का की सगळ्याच्या घरी पैठणी पाहिजे असं. हो, खरंय खरंय. साड्यांच्या महाराणीचा हा जीवन प्रवास आपण यशोगाथा स्वामिनीची साड्यांच्या महाराणीची या कार्यक्रमात असाच पुढे पाहत राहणार आहोत. तसंच साखरपुड्याच्या साड्यांपासून ते लग्नाच्या बस्त्याच्या पारंपरिक नऊवारी पैठणी साड्यांच्या खरेदीसाठी महाराष्ट्रातील एकमेव 3 मजली प्रशस्त दालन स्वामिनीला नक्की भेट द्या. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. नमस्कार. यशोगाथा स्वामिनीची साड्यांच्या महाराणीची. स्वामिनी या आपल्या आवडत्या साड्यांच्या दालनाचा इतिहास सांगणारी मालिका जरूर पहा स्वामिनीच्या स्वामिनी सारीज पुणे या यूट्यूब चॅनलवर. आजच स्वामिनी सारीज पुणे या यूट्यूब, फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला भेट द्या, सबस्क्राईब करा आणि स्वामिनीशी कनेक्ट व्हा. आनंदाश्रूंची साक्षीदार स्वामिनी, साड्यांची महाराणी स्वामिनी.